नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे नांदगाव बेळणे इथे। विजय क्रीडा मंडळाचा आशा प्रकल्प आहे। आपल्या कोकणातील जे वयोवृद्ध निराधार जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक स्वतःचे एक हक्काचं निवासस्थान तर अशा ठिकाणची कन्सेप्ट आहे। म्हणजे पूर्ण हा आपण बोलतो वृद्धाश्रम व निराधार व्यक्तींसाठीचा जो आश्रम असतो तर त्या प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे। ठिकाणी विजय क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आहेत। या भागात आपण या प्रकल्पाविषयी माहिती घेणार आहोत। याचं काम कुठपर्यंत आलंय ते आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर तुम्हाला जर या प्रोजेक्टसाठी मदत करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। जीपे, ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश पेमेंट तुम्ही सर्व प्रकारे या ठिकाणी मदत करू शकता। नमस्कार, मी संतोष नारायण कासले। विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून बेळणे इथे निराधार वयोवृद्धांकरिता जो वृद्धाश्रमाचा उपक्रम नियोजित केला आहे त्या ठिकाणी आज आपण आलो आहोत। हा उपक्रम मूर्त स्वरूपात आणण्याकरिता अनेक आर्थिक अडचणी भासत आहेत, म्हणून तमाम दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात येते की आपण पुढे येऊन या प्रकल्पाला मूर्त स्वरूपात आणण्याकरिता आर्थिक सहकार्य करावं। त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या जे डिटेल्स आहेत ते आपण त्याचा उपयोग करून संस्थेसाठी आपण दान देऊ शकता। हे आपण दिलेले दान आयकर खात्याअंतर्गत आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो। विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असताना सुरुवातीला 1979 साली या संस्थेची स्थापना झाली। हळूहळू क्रीडा क्षेत्रात कार्यरत असताना 1991 साली या संस्थेचं नोंदणी करण्यात आली आणि त्या माध्यमातून काम करत असताना सुरुवातीला 1990 साली रक्तदान शिबिराचा उपक्रम तसंच मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम सुरू करण्यात आला। आज तागायत गेली 34 वर्ष विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं प्रतिवर्षी आयोजन केलं जातं। त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं जातं। रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज गेल्या वर्षी जवळजवळ 321 लोकांनी या ठिकाणी रक्तदान करतात आणि सातत्याने रक्तदान करणारे जवळजवळ 125 रक्तदाते आहेत, ज्या 3 वर्षांनी त्याहून अधिक रक्तदान करत आहेत। त्या जे सातत्याने रक्तदान करतात अशा जे रक्तदाते आहेत त्यांना मी जीवनदाता पुरस्कार त्यांनी सन्मानित करतो। त्या व्यतिरिक्त संस्थेच्या वतीने भांडूप येथे मोफत नेत्रचिकित्सा, मोफत वर्तमानपत्र वाचनालय, कथा कादंबरी वाचनालय, शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संगणक प्रशिक्षण केंद्र, रुग्णवाहिका सेवा, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागात जे गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असेल त्यांना आपण ह्या सुविधेच्या त्यांना शैक्षणिक सहकार्य दिलं जातं। त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला ज्या रोगाने भेडसावलेला आहे त्या रोग म्हणजे HIV एड्स हा रोग थांबवण्याकरता संस्थेच्या माध्यमातून ते भांडूपमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गेली 24 वर्ष प्रतिवर्षी एड्स जनजागरण पदयात्रा आयोजन केले जातं। त्याचप्रमाणे या रोगाचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत, ज्याच्यामध्ये बारमध्ये कार्यरत महिला, त्याचप्रमाणे ज्या इतर कुंटणखंडात ज्या महिला कार्यरत आहेत अशा महिलांकरता एड्स प्रतिबंधात्मक उपक्रम राबविला जातो। या उपक्रमाअंतर्गत त्यांना मोफत आरोग्य सुविधा पुरवली जाते। तसेच त्यांना त्या व्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सहकार्य केलं जातं। आजपर्यंतच्या इतिहासात त्याची सक्सेस स्टोरी म्हणजे तेथील महिलांचा आपण बचत गट स्थापन केलेला आहे आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना विविध लोकांना रोजगार आपण उत्पन्न करून दिलेला आहे। मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो की आज त्या बचत गटाची स्थिती अशी त्यांना 18 लाख रुपये त्यांच्याकडे त्यांच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहेत। तसंच त्या प्रोजेक्टमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथील एक महिला जी पूर्वी कुंटणखंडात ती व्यवसाय करत होती, देह विक्रय करायची व्यवसाय करत होती, आज ती आपल्याकडे काउन्सिलर या पदावर काम करते, जिला आपण 16 रुपये महिना आपण पगार देत आहोत। त्या व्यतिरिक्त त्या महिलेने केलेलं काम, त्या समाजासाठी तिने केलेलं काम आपण सगळं त्याचं डॉक्युमेंट करून CI म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांना दिलं होतं। त्यांनी 2014 साली त्यांना जे आदर्श स्त्री पुरस्काराने सन्मानित केलं। त्याचप्रमाणे ताज हॉटेलमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था, तिकडे जाण्याची व्यवस्था विमानाने अशा प्रकारची व्यवस्था त्या CI या संस्थेतर्फे केली जाते। त्या व्यतिरिक्त संस्थेच्या माध्यमातून युवा वर्गांना एक वेगळ्या प्रकारचं वळण लागावं, निर्व्यसनी राहावे त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून गोविंदा पथकाचं आयोजन केलं जातं। यावर्षी
फक्त मुंबईत नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, बांदा या ठिकाणी सुद्धा अशा युवकांना नेऊन एक वेगळं आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून जवळजवळ 40 दिवस अशा प्रकारचं सरावात आपण या युवकांना सहभागी करून घेतलं जातं आणि त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तो एक वेगळा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये जे पाच विद्यार्थी निवडून त्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान केलं जातं. तसंच 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना जी आपली गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केलं जातं. तसंच या गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून काही ठराविक शाळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण शाळांमध्ये स्क्रॅच नावाचा एक वेगळा प्रोग्राम जो ऑनलाईन प्रोग्राम आहे ज्यामधून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. अशा प्रकारचा उपक्रम त्या माध्यमातून राबवला जातो. महिला सक्षमीकरणाअंतर्गत काम करत असताना बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आपण शिरगाव येथे एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आपण घेणार आहोत. त्या ठिकाणी बायर या कंपनीच्या माध्यमातून असं त्यांनी जे सर्वे केला त्यात असं निष्कर्षात आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी लोकांना लागणारी भाजी आहे ती इथे कोण पिकवत नाही. म्हणून या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची सवय लागण्याच्या दृष्टिकोनातून परसदारातील शेती करण्याकरिता बायर या कंपनीच्या माध्यमातून मोफत आपण बीज आपण त्यांना देणार आहोत. त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहित करणार आहोत. तसंच या माध्यमातून जे बचत गट यशस्वीरित्या अशा प्रकारची लागवड करतील त्यांना आदर्श बचत गट पुरस्कारसुद्धा देऊन सन्मानित करणार आहे. याच्या माध्यमात एकच हे आहे की 2 गोष्टी होतात की बचत गटाच्या माध्यमातून यांना रोजगार उत्पन्न व्हावा. त्याचप्रमाणे आपली जी सिंधुदुर्गातली संपत्ती आहे ती त्याचा वापर करून आपल्या असंख्य जे आपले नागरिक आहेत आपले जे युवक आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची दिशा कशी देता येईल हा एक वेगळा प्रयत्न आहे. तरी या माध्यमातून जे इथे उपस्थित किंवा जे ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांना आवाहन करतो की अशा प्रकारचा कोणताही उपक्रम जर आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात राबवायचा असेल तर आपण नेहमीच तत्पर असू. या व्यतिरिक्त संस्थेच्या मधून जसं मगाशी उल्लेख केला की गेले अनेक जवळजवळ 25 ते 30 वर्ष आपण अंगणेवाडी जत्रेत आपला स्टॉल असतो त्या ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करतो. याचबरोबर त्या आजूबाजूच्या गावात आजूबाजूच्या ग्रामीण भागात आपण अशा प्रकारची सुविधा आपण त्या नागरिकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठी फार काय करावं लागत नाही. आपण आवाहन करतो की तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोणत्याही गावातून त्यांनी आम्हाला एक पत्र पाठवावं की या ठिकाणी आम्ही इच्छुक आहोत. मग अंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवाच्या दरम्यान जे मागे पुढे तारखा करून आपण त्यांना सांगतो की आम्ही ह्या तारखेला आपल्याकडे येऊ शकतो. आमची अट एवढीच असते की आम्ही आदल्या दिवशी रात्री तिथे येतो. त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था, दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे राहू तिथे भोजनाची व्यवस्था आणि तिथे जास्तीत जास्त नागरिक कसे येतील त्यासाठी आपण काय वेगळं करता येईल ते करण्याची जबाबदारी त्या जे स्थानिक संस्थेला आपण आवाहन करतो. आणि या माध्यमातून इतर अनेक जे उपक्रम आहे उदाहरणार्थ आपली संस्था फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्टच्या खाली रजिस्टर आहेत. कॉर्पोरेट जे CSR फंडिंग आहे त्यासाठी सुद्धा मिळवले त्यासाठी पण रजिस्टर आहेत. अशा प्रकारचे जे संस्था असतील ज्यांना अशा प्रकारच्या लेवलला काम करायचं असेल त्या ठिकाणी त्यांना जर कसं काय डॉक्युमेंटेशन करायची काय त्रुटी भासत असेल तर विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण नेहमीच तत्पर असू हे आपण या ठिकाणी नमूद करू इच्छितो. संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचे वडील हयात नाही आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता आपण अत्यल्प दरात आपण त्यांना वेगळ्या प्रकारची सुविधा आपण संगणक प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे अशा विद्यार्थ्यांना जर नोकरीची सुविधा होते त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंगसुद्धा आपण संस्थेच्या माध्यमातून देत असतो. आणि ह्या प्रकारचं आपण काम करत असताना कोणत्याही राजकीय पक्षाचं पाठबळ न घेता गेली 34 वर्षे सातत्याने आपण हे काम करत आहोत. आणि म्हणूनच या प्रकल्पालासुद्धा काही ठराविक आर्थिक अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून वेगळ्या प्रकारे प्रयत्न करण्यात येतात. उदाहरणार्थ आज आपण जे काम करतो आहोत ते आता आपण थोड्या वेळाने त्या जागेवरसुद्धा जाणार आहोत. ते आपण वेगळ्या माध्यमातून एका वेगळ्या लेवलला आणलं आहोत. परंतु आजपर्यंत कोणाचंही आर्थिक सहकार्य मोठं भरीव सहकार्य न मिळाल्यामुळे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतः कर्ज घेऊन आपण हा उपक्रम इथपर्यंत आणलेला आहे.
मित्र हो, ध्येय एकच आहे. आपण ज्या कॉजसाठी काम करतो ते कॉज सक्सेस करणं हे मुख्य ध्येय असल्यामुळे आजपर्यंत विजय क्रीडा मंडळाचं काम याच परीने पुढे आपण नेत आहोत. मी आपणास विनम्र आवाहन करतो, आपल्यापैकी ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचं माध्यमातून सहकार्य करायचं, मग वेगळ्या कोणताही माध्यम असो, कोणी टेक्निकली आम्हाला सहकार्य करत असेल, कोणी आर्थिक सहकार्य करत असेल, कोणी मार्गदर्शन करत असेल, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून एकच ध्येय आहे की आपण ज्याप्रमाणे हा जो निराधार वयोवृद्धांकरता जो आश्रय करतो आहे त्याच्याबरोबरच सिंधुदुर्गातील युवकांना वेगळा रोजगार उत्पन्न देण्याकडून किंवा आणखीन काय समाजोपयोगी उपक्रम दृष्टिकोनातून आपण कसा राबवता येईल ते आपण पाहतो आहे. या ठिकाणी आपली 67 गुंठे जागा आहे एकूण. त्या 67 गुंठे जागांमध्ये 27 गुंठेमध्ये हा प्रोजेक्ट आपला सुरू आहे आणि उरलेल्या जागेमध्ये आमचे बंधू विजय कासले यांच्या माध्यमातून वेगळं हिरवंगार असं त्यांनी एक वेगळं निसर्ग उत्पन्न एक निर्माण केलेला आहे. तो आदर्श आपल्याला लोकांसमोर ठेवायचा आहे. बाहेर कंपन्यांच्या माध्यमातून जे सुद्धा आपल्याला बियाणं पुरवलं गेलं आहे त्यासाठी सुद्धा आपण इथे आपण एक वेगळी लागवड करून एक आदर्श निर्माण करायची की जेणेकरून असं होऊ शकतं. हा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पुनश्च एक वार या ठिकाणी जे श्रोते आहेत त्यांना आवाहन करतो, हे आपण समाजासाठी काम करतो आहे आणि आमचं लिमिटेशन नाही. कोणत्याही जाती, धर्म, गोर गरीब हा आमच्या संस्थेच्या ह्या उपक्रमासाठी पुढे येऊन आम्हाला सहकार्य करू शकतो. धन्यवाद. मंडळी, आता आपण त्या साईटवर चाललो आहे जिकडे हा प्रोजेक्ट होतो आहे विजय क्रीडा मंडळाचा. तर मी स्वतः पर्सनली तुम्हाला आवाहन करतो की असे जे प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे आता विजय क्रीडा मंडळ गेली 30 ते 35 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते, सामाजिक क्षेत्रामध्ये, आणि अशा व्यक्ती खरोखर आणि अशा ज्या सामाजिक संस्था आहेत त्या खूप कमी आहेत. आणि ह्या सामाजिक संस्थांना आपण आर्थिकदृष्ट्या हातभार लावणं गरजेचं आहे. कारण एका लिमिटपर्यंत एखादी व्यक्ती हा जो आर्थिक भार आहे तो सहन करू शकतो, पण नंतर ते कठीण होऊन जातं जसा जसा हा पूर्ण पसारा वाढत जातो. तर आमचे जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना मी नम्र विनंती करतो की ही व्हिडिओ शेअर करा. तुम्ही देखील आर्थिक मदत करा कोणत्याही स्वरूपात, म्हणजे आर्थिक किंवा तुम्हाला जे काही सोयीस्कर असेल त्या गोष्टींच्या मार्फत तुम्ही या ठिकाणी विजय क्रीडा मंडळाला मदत करू शकता. खूप चांगला असा आपला हा कोकणातील प्रोजेक्ट आहे. याच्यामार्फत जे निराधार आणि वयोवृद्ध सर्व जे नागरिक वगैरे असणार आहे त्यांना एक स्वतःच्या हक्काचं असं एक निवासस्थान या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, म्हणजे त्यांची पूर्ण सेवा करणार आहेत. सो खूप चांगली कन्सेप्ट आहे, नक्की मदत करा. आपण आता इथे साईटवर आलो आहे ज्या ठिकाणी आता हे काम चालू आहे. तर आपण आता प्रोजेक्टची इन डिटेल माहिती घेऊया सरांकडून. नमस्कार. मगासपासून आपण ज्याची चर्चा करत आहोत त्या उपक्रमाची आपण साईटवर आपण आलो आहोत. या साईटवर मी थोडंसं आपण सांगू इच्छितो की आपण या सगळ्या माध्यमातून ही टोटल जे हा एरिया दिसतोय आपल्याला, हा एकूण एरिया आपण 100 निराधार लोकांना आपण या ठिकाणी व्यवस्था आपण ग्राउंड फ्लोअरला करणार आहोत. तर त्याचा 50% काम प्लिंथ लेवलपर्यंत आणलेलं आहे आपण. आणि हे 50% काम आपण जे केलं आहे ते कोणत्याही मोठं सहकार्य न मिळता आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे सभासद आहेत त्यांनी कर्ज काढून आपण केलं आहोत. उद्देश हाच आहे की आपण जे हातात घेतलेलं काम आहे ते पूर्णत्वास नेण्यास सहकार्य व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जसजसे आता हे आपलं स्वप्न आहे की आता निराधारचं असं जेव्हा कन्सेप्ट आला तेव्हा अनेक लोक जे चर्चा करत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की नुसतं निराधारांना आश्रय देऊन उपयोग नाही. असे जे निराधार आहेत ते त्यांना जे पॅलेटिव्ह केअर आवश्यक असते, याचा अर्थ ते जाग्यावर आहेत, त्यांना कोणतीही हालचाल नाही करू शकत ते, आणि अशा लोकांना बघायला कोणच नाही, निव्वळ कुठेतरी नेऊन हे करतात. तर आणि काही जे पेड करू शकतात अशी सुद्धा लोक आहेत की जे ज्या माध्यमातून त्यांना असं सेवा देणारे कोण मिळत नाही. म्हणून पहिला टार्गेट आहे की ह्या ठिकाणी 100 लोक निराधार लोकांना, त्याच्या पुढचा जो टार्गेट आहे तो आपला हा असेल की अशा पॅलेटिव्ह केअर की ज्यांना जाग्यावर आहेत अशा लोकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची काही सुविधा देता येईल. आणि ते ईश्वराच्या माध्यमातून केलेलं कार्य आहे, त्याच्यामुळे त्याला एक वेगळं रूप आपण बघतो आहोत. निव्वळ पैसा त्याच्यामुळे कुठे आड येणार नाही हे आपल्याला कुठेतरी अंतर्मनातून जाणवतं आहे. आणि आजपर्यंत विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जे उपक्रम आपण हाती घेतले आहेत ते कोणत्याही प्रकारचं राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता घेतलेले आहेत. आणि आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, कोणी गॉडफादर नाही, परंतु आजपर्यंत जे झालेलं काम आहे ते अशा प्रकारचं झालेलं काम आहे. आज आपल्याबरोबर नाटेकर साहेब आलेले आहेत,
त्यांनीसुद्धा स्वतःहून अशी इच्छा दर्शवली की मला या प्रकारचा व्हिडिओ दाखवायचा. हा एक वेगळा अचीवमेंट आहे. आम्ही तर असा विचार करतो की ह्या माध्यमातून अनेक लोक जोडली जातात, जे समविचारी लोक आहेत की ज्यांना असं खरोखर समाजासाठी काही काम करावंसं वाटतं, अशी लोक जोडली जातात. आणि म्हणूनच मी एक सर्वसामान्य घरातलं आहे आणि मलाही कुठलं राजकीय मोठी अपेक्षा नाही आहे. मला ध्येय आहे की आपण जे शेवटपर्यंत आपलं जीवात शेवटचा क्षण असेपर्यंत आपण समाजासाठी काम केलं पाहिजे आणि खरं काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एक आदर्श निर्माण केला पाहिजे समाजापुढे की कुठलीही संस्था कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता अशा प्रकारे उभं राहू शकते, काम करू शकते. कारण आज भ्रम आहे लोकांचा की राजकीय पक्षाचा पाठिंबा असल्याशिवाय काम होऊ शकत नाही. पण मित्र हो, ही 67 गुंठे जागा आहे विजय क्रीडा मंडळाच्या नावावर. इथलं प्रत्येक गोष्ट, आपण जो भांडुपला पण आमचं जे ऑफिस आहे ते सुद्धा विजय क्रीडा मंडळाच्या नावावर आहे. 3 ॲम्ब्युलन्स आमच्या चालत आहेत, त्या पण विजय क्रीडा मंडळाच्या नावावर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त या 67 गुंठ्यापैकी 27 गुंठेमध्ये हा प्रोजेक्ट सुरू आहे आणि उरलेल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं आपल्याला उपक्रम जे वेगळ्या जनतेला कशा प्रकारचं लाभदायक ठरतील अशा प्रकारचं. म्हणूनच आपणास आव्हान करतो की अशा प्रकारचं आपल्याकडे कोणते आयडियाज असतील त्याप्रमाणे निस्वार्थी भावनेने काम करायला आम्ही तयार आहोत. आमच्याकडे आमचं लिमिटेशन असू शकतं, आमच्या काही चुका असू शकतील, त्रुटी असू शकतील, पण त्याच्या माध्यमातून आपण जर पुढे आहात, हे वेगळं चॅनल आहे, सोशल मीडियाचा वापर अशाच प्रकारचा केला तर आपण एक वेगळं काहीतरी करू शकतो. समाजात अनेक त्रुटी आहेत, अनेक उणिवा आहेत, त्यासाठी काम करायला अनेक लोक आवश्यक आहेत. त्यासाठी असे समविचारी लोक जर एकत्र आले तर आपण नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो. आमच्या संस्थेविषयीची माहिती आपण 2 प्रकारे बघू शकता. आमच्या वेबसाईटवर सुद्धा माहिती अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त भांडूपमध्ये जर आपलं कोण राहत असेल तर आपण कोणालाही तिथे येऊन चौकशी करू शकता, कधीही असू शकतो. मी स्वतः कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत त्या भांडूपच्या ऑफिसमध्ये असतो. तर आपण कधीही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आलात तर आपण आपलं स्वागतच असेल. आपण निस्वार्थी सेवेसाठी पुढे यावं हे पुनश्च एक वार आपलं अपील करतो. आणि आपण मला फार वेळ सहन केल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.